रामराम मंडळी, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच बुधवारचा 14 ऑगस्टचा एपिसोड संपलेला आहे. तर या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडलं ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. मित्रांनो, सर्वात प्रथम बिग बॉसने जे साहित्य असते, म्हणजे खाण्यापिण्याचं साहित्य वगैरे किंवा बेड्स झाले, बाथरूम झाले, या सर्वाची परमिशन सर्व कॅन्डिडेटला, सर्व स्पर्धकांना दिलेली. आणि म्हणजे स्पर्धक काय असेल ते खाऊ शकत होते. त्यामुळे सर्व स्पर्धक आज बिग बॉसवर प्रचंड खुश होते. त्यानंतर जान्हवी आणि अगोबाई म्हणजे निकी ह्या दोघी एकमेकाचा चर्चा चालू होती. त्यांचं एकच म्हणणं होतं की वैभवने आणि अरबाजने आर्याला बाहेर का नाही काढलं. आर्या ही नॉमिनेशनच्या रेसमध्ये आली असती असं त्यांचं म्हणणं होतं. की आर्याच्या ऐवजी अभिजितला का काढलं हे त्यांचं म्हणणं होतं. परंतु एक प्रकारे आर्याला गेममधून त्यांना काढायचं आहे, कारण जी जान्हवी आहे ती एवढा राग आहे आर्यावर, कारण बोलायलाच नको एवढा राग आहे. कारण जान्हवी वैभवला म्हणाली की एक दिवस माझा हात उठेल आणि मी या स्पर्धेच्या बाहेर जाईल, अशी सरळ ती जान्हवी म्हणाली. आणि तेवढ्यात आपलं अक्षय कुमार, ज्याला छोटं लेकरू म्हटलेलं, असं कुणाचं बाळ आहे ते, असा छोटा पुढारी मध्ये टपकलाच. तो म्हणाला नाही आपली वेळ येईल आणि तेव्हा आपली गेम आपण दाखवू. अशा पद्धतीनं छोटा पुढारी लगेच मध्ये घुसलाच. निकी आणि इरिनाची चर्चा सुरू होती आणि त्यांच्या चर्चेमध्ये असं दिसून आलं की इरिना निकीला म्हणाली की अभिजित जेव्हा समोर आलेला आणि अभिजितशी मी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा अभिजितनं असं केलं, म्हणजे एक प्रकारे तू माझ्याशी बोलू नको अशा पद्धतीनं अभिजितनं रिॲक्ट केलं. परंतु इरिना या गोष्टीवर भरपूर म्हणजे नाराज दिसली. मला वाटते की मागच्या जे एपिसोड होता त्यामध्ये एक प्रत्येकाचा रोल असतोय बिग बॉसमध्ये. ह्यांनी कामं करायची, त्यांनी ती काम करायची. तर मुलांचं बाथरूम जे केस पडलेली ते इरिनाचं त्यावेळेस म्हणजे टास्क होता, तो दिवस होता की बाथरूम साफ करायचा. त्यावेळेस इरिनाला वाटत होतं की अभिजितनं ते काम करावं, परंतु अभिजित म्हणाला की मी त्या दिवशी काम केलं. इरिनाने मुलांचं बाथरूम हे साफ केलं, तिचा ड्युटीचा दिवस नसताना, त्यामुळं त्यांच्या दोघांच्यात काही वाद झाले असतील. त्यानंतर आपले इरिनाचे जे प्रेमी युगल म्हणावं लागेल, वैभव आत्ता वैभव आणि इरिनाचं सध्या प्रकरण चांगलंच गाजते. आणि वैभव म्हणाले की वेळ आली की दाखवून देऊ. आपल्या माणसाला बोलल्यावर प्रत्येकाला राग येतो, त्या पद्धतीने झालं खेळ. म्हणाले सर्व झोपलाय का काय, सर्व कॅन्डिडेट जागेच होते. त्यानंतर एक टास्क दिला त्यांना, म्हणजे 2 बोट असतात, एक ए टीम दुसरी बी टीम. त्यानंतर त्या बोटमध्ये जे मोती ठेवलेले असतात, मोती म्हणजे बॉल असतात. 2 टीमपैकी ज्या टीमचे जास्त बॅग्स होतात, म्हणजे एका बॅगमध्ये सरासरी 10 बॉल बसू शकतात, तर ती टीम विजेती मानली जाते. तर अशा पद्धतीने खेळ झाला. वर्षा उजगावकर मॅडमला नेहमीसारखंच सूत्रसंचालन करायला दिलेलं. का माहीत काय त्यांनाच सूत्रसंचालन आणि जे निर्णय त्यांनाच घ्यायला लावतात बिग बॉस प्रत्येक वेळेस, कारण त्यांचं भरपूर अनुभव आहे त्यांना चित्रपट सृष्टीतील. त्या बिग बॉस हे सूत्रसंचालन त्यांना देत असतील. तर त्या पद्धतीने झालं. आणि अंकिताची जी टीम होती त्यामध्ये डीपी दादा झाला, पॅडी दादा झाला, आणि मेन म्हणजे उलटं झालेलं, वैभव त्या टीममध्ये गेलेला, कुठल्या अंकिताच्या टीममध्ये, आणि सूरज जो डीपी दादाच्या टीममध्ये असतो दरवेळेस, तो अपोजिट टीमला गेलेला, तो निकीच्या टीममध्ये गेलेला. तर अशा पद्धतीने खेळ झाला. तर ते जवळपास त्या जो खेळ होता त्याचा अशा पद्धतीने नियम होता की जी टीम आहे ज्यांचे जास्त बॉल
गोळा करतील, बॉल म्हणजे मोती गोळा करतील आणि त्या बोटमध्ये ठेवतील. अशी टीम जास्तीत जास्त बॉल ज्या टीमचे जमा होतील बोटमध्ये ती टीम विजयी ठरेल. आणि त्याच्या अपोजिट टीम म्हणजे जी टीम हारले त्यापैकी 3 कॅन्डिडेट कॅप्टनशिप साठी राहू शकत नाहीत. तर ह्या पद्धतीने खेळ झाला. त्यानंतर नेहमीप्रमाणेच खेळ चालू झाला आणि निकीने चिडायला सुरुवात केली म्हणजे पहिल्यांदाच त्या अपोजिट टीमच्या म्हणजे अंकिताच्या टीमच्या, डीपी दादाच्या टीमच्या सर्व जे बॅग्स होत्या बॉल गोळा करायला म्हणजे मोती गोळा करायला त्या सर्व बॅग लपवून ठेवल्या. परत आर्या गेली डायरेक्ट ढकलून वगैरे सगळं निकीला ढकललं, पिशव्या घेतल्या आणि परत आपल्या जागेवर येऊन थांबली. परत बिग बॉसला वर्षा मॅडमनी रिक्वेस्ट केली की हे काय प्रकार घडलाय. तर बिग बॉस म्हणाले की ही शेवटचीच संधी आहे तुम्हाला. यापूर्वी मी स्वतःची वस्तू स्वतः सांभाळणं ही स्वतःची जबाबदारी आहे असे बिग बॉस म्हणाले. आणि गेम ही स्टार्ट झाली होती पण अंकिता यांच्या टीमला माहीत नव्हतं की गेम स्टार्ट झाली. त्यानंतर एक चान्स दिल्यानंतर सर्व बॅग्स एकमेकाला वाटून देण्यात आल्या आणि गेम ही स्टार्ट झाली. बॉल गोळा करायच्या वेळेस अरबाज एक मेन रोलमध्ये होता म्हणजे बॉल गोळा करण्याच्या. आणि डीपी दादा अंकिताच्या टीममधून आणि सूरज त्यांच्या टीममधून अपोजिटला होते की अडवायचं काम ते करत होते. त्या काळामध्ये गेम खेळता एक अरबाजचा धक्का लागला अभिजितला आणि बिचारा अभिजित जमिनीवर पडला, पाय मुरगळलेला त्याचा. आणि त्याच वेळेस गेम ही बंद करण्यात आली आणि एक 5 मिनिटानंतर गेम ही चालू झाली. दोन्ही टीम अप्रतिम खेळत होत्या. दोन्ही टीमचे जे मोती गोळा करण्याची प्रोसेस होती ती एकदम जबरदस्तरित्या एकमेकाचे जे टीममधले स्पर्धक करत होते एकमेकाच्या पिशव्या फोड, कोण ह्याची पिशवी फोडतंय कोण त्याची पिशवी फोडतंय हा कार्यक्रम सुरू होता. शेवटी जी निकीची टीम होती त्या टीमच्या 11 बॅग्स झाले, एका बॅगमध्ये 10 बॉल होते. आणि जी अंकिता डीपी दादांची टीम होती त्या टीमचे 8 बॅगा झाले, म्हणजे सरासरी 80 बॉल्स त्यामध्ये होते. त्यामुळं जी ह्यांची टीम होती निकीची टीम होती ती विजयी झाली. सर्व स्पर्धक निकीच्या टीममधले खुश झाले, अरबाज पण भरपूर खुश दिसला. या खेळाचे अजून राऊंड असणार आहेत. आता बघूयात उद्याच्या एपिसोडमध्ये काय होते. उद्याच्या एपिसोडचा प्रोमो बघितला तर निकी हे अरबाजवर चिडलेली आहे. गेम खेळता निकी आणि आर्याची झटापट झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे बघूयात उद्याच्या एपिसोडमध्ये काय होते. आणि वैभव आणि इरिनाच्या या जोडीबद्दल आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.